आतापर्यंत या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेतल्या। यानंतर देखील वेगवान स्वरूपातल्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान, इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती। मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन, संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल आक्रमक, तर कोल्हापुरात आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही, फक्त शिवरायांच्या मंदिरांचंच महिमामंडन होणार। भिवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। 100 दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार। सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण केलं खराब, त्या मंत्र्यांचा बळी जाणार, खासदार संजय राऊत यांचा दावा। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंना उमेदवारी, खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय। रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं, अपघातानंतर दुचाकी चालक फरार, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या। आणि गुहागर नगरपंचायतीच्या हद्दीत पर्यटक आणि वाहनांना प्रवेश कर लागणार, नगरपंचायतीने मागवल्या हरकती, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। अगदी झटपट सुरुवात करूया। महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। तर ESIनं कबरीचं संरक्षण करायला सांगणं हे दुर्दैवी आहे, अशी खंतही फडणवीसांनी व्यक्त केली। मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, जर कोणी उदात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला। औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, ही जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला। महाराष्ट्रात औरंग्याची कबर आम्हाला नको, अशी सर्वच हिंदू समाजाची भावना आहे। ज्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून संपवलं, त्याची कबर हवीच कशाला। मात्र ज्यांना ती आठवण वाटते त्यांनी कबर पाकिस्तानला घेऊन जावी, असा हल्लाबोलही नितेश राणेंनी केला। औरंग्याची थडगी महाराष्ट्रात नकोच, अशी भूमिका नरेश मस्के यांनी व्यक्त केलेली आहे। ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, देशावर अत्याचार केले, अशा औरंग्याची कबर उखडून टाका। औरंगा काही मुस्लिमांचं दैवत नाही, त्यामुळे मुस्लिम समाजही विरोध करत नाही, असं वक्तव्य नरेश मस्के यांनी केलं। आमदार टी राजा यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील मावळे आता ऐकणार नाहीत, त्यामुळे औरंग्याच्या कबरीवर बुलडोझर कधी चालणार आणि औरंग्याची कबर कधी तुटणार, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला। खुलताबादमध्ये पुरेपूर बंदोबस्त तैनात करण्यात आला, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे। जवळपास 600 पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला। औरंगजेबाची कबर तातडीनं हटवण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये बजरंग दलाकडून निदर्शनं करण्यात आली। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं।
पुण्यातील बजरंग दल आणि विहिपनं औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी आंदोलन केलं. औरंग्याची कबर हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. औरंग्याची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मस्जिद प्रमाणे ही कबर ही उद्ध्वस्त करू असा थेट इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला. यावेळी जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. औरंग्याची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी जळगावमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. कबर नष्ट न केल्यास हिंदू संघटना कारसेवा करून कबर नष्ट करतील असा इशाराही त्यांनी दिला. नागपूरच्या महाल परिसरात बजरंग दलाने आंदोलन केलं. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेकडनं आंदोलन करण्यात आलं. संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अन्यथा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी कूच करून कबर काढेल असा थेट इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी अंबरनाथच्या तहसील कार्यालयावर विहिप आणि बजरंग दलानं मोर्चा काढला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी केलेल्या कौतुकामुळे मी भारावून गेलो, मात्र या कौतुकामागे काही वेगळं कारण होतं का माहिती नाही असा खरपूस टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला. खासदार सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. बरं झालं पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्यच नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळेंनी मोठा गौप्यस्फोट केला. 100 दिवसात 1 विकेट गेली, 6 महिने थांबा आणखी 1 विकेट जाणार असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळेंनी केला. तसंच आत्ताच नाव जाहीर करणं योग्य नाही, थोडे दिवस थांबा सर्व कळेल अशा त्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपण संसदेत मुद्दा मांडलाय, मात्र धनगर समाजाला एमटी आरक्षण मिळण्याबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडून देण्यात आलेला नाही अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. संजय खोडके हे सुलभा खोडके यांचे पती आहेत. आपण बघूयात पुढली बातमी अशी की बीडमधल्या माजल गावात पेट्रोल पंपावर राडा झाला. पेट्रोल पंपावर पेट्रोल न दिल्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांवर तिघांनी दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. कर्मचाऱ्यांनी पेट्रोल विक्री बंद असल्याचं सांगितल्यानं आरोपींनी शिवीगाळ केली. तसंच तिथल्या कर्मचाऱ्यांवर दगडाने तसंच लोखंडी रॉडने हल्ला केला. या धक्कादायक घटनेचं CCTV समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाता जाता आमच्या एका कार्यक्रमाबद्दल राज्यभरातील विना अनुदानित शिक्षकांच्या व्यथा आम्ही मांडणार आहोत.